आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. माळशिरस तालुक्यातील अकलूज पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चौंडेश्वरवाडी गावामध्ये उषा विजय साठे या महिलेची हत्या करण्यात आली होती. त्यानुसार आरोपी सचिन देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात आज अत्यंत खळबळजनक अशा पद्धतीचा खुलासा उषा साठे यांचे पती विजय साठे यांनी लोकसंवाद न्यूजशी बोलताना केला आहे. यावेळी विजय साठे यांनी लोकसंवादला सांगितले की 1.5-2 महिन्यांपूर्वी सचिन देशमुख यांनी उषा साठेकडे लैंगिक संबंधासाठी विचारणा केली होती. मात्र तिने त्याला स्पष्ट नकार दिला होता. तरीही तो वारंवार लैंगिक संबंधासाठी दबाव आणत होता. उषा साठेने ही गोष्ट आपली पती विजय साठे यांच्याजवळ सांगितली होती. याच दरम्यान विजय साठे यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन देशमुख यांनीच त्या मुलासाठी वकील दिला आणि मी तुझ्या मुलाला बाहेर काढतो परंतु माझ्याशी लैंगिक संबंध ठेव अशा पद्धतीची पुन्हा त्याने मागणी केली. सचिन देशमुख हा पैसेवाला आणि स्त्री लंपट असल्यामुळे तो काहीतरी अनुचित प्रकार करणार याची कल्पना आल्यामुळे विजय साठे यांनी सचिन देशमुखच्या आधी ज्याच्याकडे विजय साठे यांचे कुटुंब सालगडी म्हणून काम करत होते त्या मालकाला यांनी फोन करून आम्ही सचिन देशमुखचे काम सोडतो आहोत तर आम्हाला तुम्ही कामासाठी ठेवा अशा पद्धतीने विचारणा केली होती. 15 दिवसांमध्ये देशमुखांचे काम सोडून ते पूर्वीच्या मालकाकडे कामाला जाणार होते आणि ही गोष्ट सचिन देशमुखला कळाल्यानंतर त्याने उषा साठे हिच्या डोक्यात गोळी घालून तिची हत्या केली असा दावा उषा साठे हिच्या पतीने केला आहे. आपली ही तक्रार अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे विजय साठेने नोंद केली असून संतोष वाळके कशा पद्धतीने तपास करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान संतोष वाळके यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या तपासावर अनेक संघटनांनी संशय व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी ही दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी केली आहे. खरं सांगा विजयराव, या घटनेचं खरं कारण काय आहे की जे तुम्ही लपवताय? आम्हाला वाटते तुम्ही लपवताय. खरं सांगा, तुम्हाला खरं बोलावं लागेल. तुमच्या बायकोची शपथ आहे, तुम्हाला खरं सांगा. मी खरी घटना सांगतो की गेली 1.5-2 महिन्यात माझ्या मालकिनीला त्याने असं विचारलं होतं की माझ्या संग संबंध ठेव आणि असा म्हणला ती संबंध ठेव म्हटल्यानंतर मग तिनं नकारा दिला, नाही म्हणली. परत मग असं गेल्यानंतर माझ्या मुलाची हे पुन्हा तिच्यावर केस झाली, गुन्हा झाला पोराच्या नावावर दाखल. मग माझा मुलगा आतमध्ये गेल्यानंतर परत तोच येऊन डबल म्हणला तुझ्या पोराला मी बाहेर काढतो आणि तू माझ्या संग संबंध ठेव म्हटल्यावर तिनं नकारा दिला. नकारा दिल्यानंतर मग ह्यानी त्या नकाऱ्याबद्दल ह्यानी तिचा फोन केला. तुम्ही मग हे असा करतोय म्हटल्यानंतर त्याचं काम का सोडायला तयार झाला नाही? काम सोडायचं तयार म्हणजे मी मंडळीला म्हणलोच होतो म्हणजे आपण घेतलं काम सोडू. म्हणजे पहिले मालक होते मी त्यासनी आमच्या मंडळीनं फोन पर केला की आपण म्हणजे फोन केला त्याला कामासाठी. तो मालक सकाळ मला म्हणला होता की पैसे देतो तुला, तू ये माझ्याकडे. म्हणजे तुम्ही काम सोडून जाणार होतो 15 दिवस ह्या वागण्यामुळं? हां, 15 दिवसांनी मी जाणारच होतो, पण माझ्या पोराचा मॅटर असं झाल्यामुळे मी थांबलेलो. म्हणजे आज तुम्ही ही गोष्ट सांगताय की तो जो सचिन माने देशमुख जो आहे त्याची तुमच्या पत्नीकडं वाईट नजर होती ती आणि या संदर्भात त्यानं 1-2दा तिचा हात धरलाय असंही झाले माझ्या कानावर आलेलं आहे. तुमच्या मंडळींशी वगैरे मी बोललो त्यावेळेला. त्या तुमच्या आई त्या मुलीची आई ना, तुमची सासू वगैरे, तर त्यातून हे सगळं झालेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा काम सोडून निघाला त्यावेळेला मग त्यानं रागामध्ये वगैरे असं त्याने बरोबर तुम्ही फोन केला. मग तुम्ही ही तक्रार केली का? तक्रार अजून केली नाही. आता आम्ही जबाब द्यायला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जे दिलंय ते आपलं एक FIR नोंदवला, घटनेची माहिती दिली. मला काहीच कळत नव्हतं. तुम्ही आज खरं तर तुमचा जबाब देण्यासाठी आलेला आहे. चालेल, काय हरकत नाही. जय भारत जय महाराष्ट्र पाहत रहा लोकसंवाद न्यूज.